काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानानं महाराष्ट्रात किंबहुना देशात एकच खळबळ उडाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते 29 डिसेंबरला भारताचे पंतप्रधान बदलून मराठी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मग नरेंद्र मोदी यांचं काय होईल? त्यांना का पंतप्रधान पदावरून हटवण्यात येईल? याचा संदर्भ पृथ्वीराज चव्हाणांनी एप्स्टीनच्या फायलीशी जोडला आहे. मग हा एप्स्टीन कोण आहे आणि त्याच्या फायलींमध्ये असं काय सिक्रेट आहे आणि खरंच पंतप्रधान मोदींचा या फायलींमध्ये समावेश आहे का? आपण जर एखाद्या वाईट संगतीच्या माणसासोबत राहिलो तर घरातील आणि समाजातील लोक आपल्यालाही वाईटच समजतात. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जगातील बदनाम फाईलमध्ये आल्याचं बोललं जातंय. विषय आहे एप्स्टीन फाईलचा. एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त अनिल अंबानी, हरदीप पुरी यांचाही समावेश आहे. एप्स्टीन हा कुख्यात सेक्स रॅकेट चालवत होता. त्याच्या आयलँडमध्ये कमी वयाच्या मुली आणि मुलांचं यौन शोषण केलं जायचं. बिल गेट्स पासून तर ट्रम्प्सपर्यंत नावं त्याच्या फायलींमध्ये आढळलेत. हा कमी वयाच्या मुलींना नोकरीचं आमिष दाखवून त्यांना आपल्यासोबत ठेवायचा आणि त्यांचं शोषण करायचा. कित्येक रिपोर्टच्या आधारे मोठमोठ्या लोकांना मुली आणि मुलंही पुरवले जात होते. अमेरिकेतील हाऊस ओव्हरसाईट कमिटीनं थोड्याच दिवसापूर्वी एप्स्टीन फाईल संदर्भात काही पुरावे समोर आणलेत. सोबतच ड्रॉपसाईट न्यूजलाही एप्स्टीन फाईल संदर्भात 18,000 नवीन ईमेल मिळालेत. अमेरिकेतील हाऊस ओव्हरसाईट कमिटीनं आणि ड्रॉपसाईट न्यूजनं समोर आणलेल्या या पुराव्यांनी भारतातील राजनीतीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. का आणि कसं जगातील बदनाम जेफ्री एप्स्टीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख आपल्या ईमेलमध्ये करतो? हे पुरावे सांगतात की एप्स्टीन एका व्यक्तीला सतत मेसेज पाठवत होता. त्याचं नाव ओव्हरसाईट कमिटीनं ब्लॅक केलंय. पण ज्या तारखेंचा आणि लोकेशनचा संदर्भ ईमेलमध्ये आहे त्याच्यावरून पूर्णपणे बोट डोनाल्ड ट्रम्प यांचे पूर्व सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्याकडे गेला आहे. जेफ्री एप्स्टीन या मेल्समध्ये स्टीव्ह बॅननशी नरेंद्र मोदी यांची भेट करून देण्यासंदर्भात बोलतोय. ती मीटिंग झाली की नाही झाली हे कन्फर्म नाही. पण या मेलनुसार एप्स्टीन याची पोच नरेंद्र मोदींपर्यंत होती हे नक्की. सगळ्यात महत्त्वाचं 23 मे 2019 मध्ये जेव्हा मोदी भारी बहुमतानं पुन्हा एकदा सत्तेत आले त्याच दिवशी बॅनननं एप्स्टीनला एक मेसेज पाठवला की मोदींसाठी 1 तासाचा शो करतोय आणि काही अमेरिकन हिंदूंना सोबत आणतोय. त्याच्यावर उत्तर देताना एप्स्टीन म्हणतो, हिज फोकस वॉन्ट्स टू बी अ स्टॉपिंग चायना. याच्यावरून लक्षात येतं की मोदींच्या विदेश रणनीतीचे आतील माहिती सारखं समोर ठेवत होता. येथूनच मोठा प्रश्न उठतो की ही एक फक्त एप्स्टीनची डील होती की त्याच्याजवळ भारतीय सत्ता आणि रणनीती संबंधी माहिती होती की मोदींशी संपर्क करण्याचा आधार? हा प्रश्न तेव्हा महत्त्वाचा होतो की एप्स्टीनवरचे सर्व आरोप उघड झालेले होते. तो आधीच सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप होता आणि त्याची चौकशी सुरू होती. अशा वेळी कुठल्याही लोकतांत्रिक देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती अशा माणसाच्या संपर्कात जोडले जातात तर ते एक लोकतांत्रिक पारदर्शकता आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्न उभा राहतो. नरेंद्र मोदी आणि एप्स्टीनच्या भेटीविषयी ड्रॉपसाईट न्यूजनं पब्लिश केलंय की बॅननने एप्स्टीनला मेसेज पाठवला की मोदी एप्स्टीनला भेटायला तयार आहेत.
हा रिपोर्ट पब्लिश करून बरेच दिवस उलटले, पण मोदींच्या ऑफिसकडून आणि बॅननकडून कुठलीही प्रतिक्रिया नाही. या सर्व गोष्टींमुळे आणि त्यांच्या चुप्पीमुळे प्रश्न उभा राहतो की एप्स्टीन नरेंद्र मोदी यांचं नाव एवढ्या कॉन्फिडन्सने का घेत होता. ड्रॉप साईट न्यूजने अजून एक मोठा खुलासा केला आहे की एप्स्टीनच्या खाजगी अपॉइंटमेंट कॅलेंडरमध्ये एक वरिष्ठ बीजेपी नेता आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची अपॉइंटमेंट सापली आहेत. ओव्हरसाईट कमिटीनं प्रसारित केलेल्या पुराव्यांच्या आधारे जून 2014 पासून जानेवारी 2014 पर्यंत पुरी यांचं नाव एप्स्टीनच्या अपॉइंटमेंट लिस्टमध्ये 5 वेळा आलंय. हरदीप सिंग पुरी भारतीय विदेश सेवामध्ये होते आणि मार्च 2013 मध्ये रिटायर झालेत आणि त्यांनी 2014 मध्ये बीजेपीत प्रवेश केला आणि 2017 मध्ये मंत्रीही झालेत. एप्स्टीनच्या अपॉइंटमेंट लिस्टमध्ये त्यांचं नाव नेहमी दिसल्यामुळे हाही प्रश्न उभा राहतो की ही भेट अधिकारिक होती, खाजगी होती की योगायोग, एखाद्या मोठ्या नेटवर्कचा हिस्सा होता. एप्स्टीन सारख्या कुख्यात अपराधीच्या फायलींमध्ये भारताच्या प्रथम नागरिकाचं नाव येणं, भारतातील बड्या हस्तींचं नाव येणं ही गोष्ट स्वाभाविक नाही, कारण हे व्यक्ती सामान्य नाहीत. यांच्या एका निर्णयाचा परिणाम पूर्ण देशावर होतो. या प्रकरणावर एक लक्षात येतं की पृथ्वीराज चव्हाण हवेत गोळ्या मारत नाहीत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा.